सार्वत्रिक निवडणूक सुरुवात होत आहे. आज आपण आलो आहोत बागलाण तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पश्चिम पट्ट्यातील डांगसंदन आहे. लोकांचा कल काय आहे? आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आपले उभे आहेत खासदार सुभाषबाबा भामरे, तसेच काँग्रेसकडनं उभे आहेत शोभाताई बच्चाव. आपण जाणून घेणार आहोत सर्वसामान्य लोकांकडनं भावना. दादा, धुळे लोकसभा मतदारसंघासाठी खासदार म्हणून सुभाषबाबा भामरे उभे आहेत आणि काँग्रेसकडनं शोभाताई बच्चाव उभे आहेत. आपल्याला काय वाटतं? दोघं खासदार म्हणून उभे आहेत, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोणाला मत देणार? बाजार करण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. दादा, मला एक सांगा, धुळे लोकसभा मतदारसंघासाठी खासदार म्हणून सुभाषबाबा परत एकदा निवडणुकीत उभा आहे. तो मला एक सांगा, धुळे लोकसभा मतदारसंघासाठी खासदार म्हणून सुभाषबाबा परत एकदा त्यांना निवडणुकीचं तिकीट मिळालं आहे आणि शोभाताई बच्चाव या काँग्रेसकडनं उभा आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की शोभाताई बच्चाव की सुभाषबाबा भामरे? शोभाताई बच्चाव. का बरं? बदल हवा आहे तुम्हाला? का बरं? सुभाषबाबा भामरे यांनी विकास केला नाही का? नाही, कधी भेट सुद्धा नाही गावाला. भेट कोण समस्या लोकांची काय आहे काय नाही, कोणाला काही सुद्धा नाही. निवडून गेले तिकडे गेलेच, काही सुद्धा नाही समस्या. लोक काय करतात खेडेपाड्यामध्ये, काय करणार, समस्या काय आहे लोकांची, कधी आले नाही. काही व्यापारी पण आहेत. दादा, मला खासदार म्हणून आता सुभाषबाबा भामरे यांना परत तिकीट मिळालं आहे आणि शोभाताई बच्चाव या काँग्रेसकडनं आहेत. आपल्याला काय वाटतं? संजय काका शर्मा. का बरं? संजय काका शर्मा एक हिरा आहे. हिंदुत्वासाठी त्या माणसाने पार केलेलं आहे. एक नंबर व्यक्ती. काही ती व्यक्ती सर्वात पुढे राहते. तर हिंदू धर्मातली आपण आले आहोत आता कंदाना गावामध्ये. आपण कंदानामध्ये काही ज्येष्ठ मंडळी त्यांचे पण आपण जाणून घेणार. बाबा, लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे, त्याच्यामध्ये सुभाषबाबा भामरे विद्यमान खासदार जे होते, बरोबर, त्यात त्यांना तिकीट मिळालेलं आहे आणि जे काँग्रेसकडनं शोभा बच्चाव आहेत यांना तिकीट मिळालंय. तर आपल्याला काय वाटतंय? बरोबर बोलत. हॅलो, आम्हाला फक्त खासदार आमच्या दारात आला नाही हे आमची म्हणणं आहे. खासदार 10 वर्षापासून निवडून आले, तुम्ही आमच्या गावाला तुम्ही प्रवेश केला का? आमच्या गावाची समस्या पाहिली का तुम्ही? हे आम्हाला सांगा. अजून काय वाटतं? 5 वेळा आले आणि आमच्या गावाला छान छान करून निघून गेले. काही विकास झाला का तुमच्या गावात? काहीच नाही विकास कुठलाच नाही. आताच ना काही करणंच म्हणतात, त्या उपोषण सोडा म्हणतात म्हणा का, नियमित इलेक्शन म्हणतात मत मागाले. काही नव तरुण पण आहेत, आपण त्यांच्याही भावना जाणून घेणार. धुळे मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भामरे त्यांना तिकीट मिळालंय, शोभाताई बच्चाव यांना काँग्रेसकडून मिळालंय. तर आपल्याला काय वाटतं? आमचं मतदान शोभाताई बच्चाव यांनाच राहील, कारण सुभाष भामरे यांनी केंद्रात बागलाण तालुक्यातले चांगले प्रश्न पण मांडलेले आहेत आणि कांद्याविषयी कुठलाच प्रश्न तिथे त्यांनी उपस्थित केलेला नाही आहे. कांदा निर्यात बंदी एवढ्या दिवसापासून चालू होती, त्यांनी उठवण्यासाठी कुठलाच प्रयत्न केलेला नाही आजपर्यंत. त्याच्यामुळे आमचा डायरेक्ट नकारच आहे सुभाषबाबा भामरे यांना. आपल्याला काय वाटतं? भाऊंनी जसं सांगितलं तर ते BJPचे चांगले कार्यक्रम, म्हणजे हे त्यांचं सांगायचं काम होतं. ते सुभाषबाबा भामरे की शोभाताई बच्चाव? शोभाताई बच्चाव. सुभाषबाबा भामरे हे BJPचे चांगले, त्यांचं सांगायचं काम होतं, निर्यात बंदी असो कुठलेही काम, पण त्यांनी कुठलाही प्रयत्न केलेला नाही. आणि आमच्या गावात काही काम म्हणजे फेरफटका नाही, काही काम झालेलं नाही इकडे. आणि त्यांच्यावर सगळे इकडे आमचे नाराज आहे. फक्त निवडणुकीपुरता फोन वगैरे किंवा चक्कर मारणे. मला काय वाटतंय आता? ते आमच्या गावाचा विकास झाला नाही, ते आता बदल काहीतरी झाला पाहिजे. ते आम्ही पंजाला मतदान करू आणि हे बेघर जुने आहेत ना, डबल मोठ्या लोकांना देतात, गरिबांना बेघर देत नाही. ते आता पंजाला मतदान करू. तुमचं नाव काय? भाऊसाहेब बिरारी. धुळे लोकसभा मतदारमध्ये डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा तिकीट मिळालेलं आहे आणि काँग्रेसकडनं शोभाताई बच्चाव यांना मिळालंय.
आपल्याला काय वाटतं, शोभाताई बच्चाव की भामरे? शोभाताई बच्चाव. कारण की भामरेंनी 10 वर्ष त्यांना आम्ही निवडून त्यांनी शेतकऱ्यांचे खूप हाल केलेले. न कांद्याला बघा, न काही सर्वसामान्य शेतकऱ्याचा कुठलाच प्रकारे विचार केला जात नाहीये. त्यामुळे यावेळेस BJP चालणार नाही, काँग्रेसच चालेल. मला एक सांगा, काँग्रेसकडून शोभाताई बच्चाव आहेत आणि BJP कडनं सुभाषबाबा भामरे आहेत, तर यावेळेस तुम्हाला काय वाटतं की सुभाषबाबा भामरे की शोभाताई? यावेळेस शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहे आणि शेतकऱ्याची नाराजी या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी निश्चितपणे होणार आहे. हो. काय होतं आपल्या अपेक्षा बाबांकडून? बाबांकडून या ठिकाणी स्थानिक प्रश्न तर असतातच, परंतु खासदार म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रात आमचे प्रश्न मांडले पाहिजे. आज कांद्याला निम्म्या रात्री निर्यात बंदी होती. खासदार म्हणून त्यांनी या भागाचे प्रश्न मांडताना निर्यात बंदीला निश्चितपणे विरोध केला पाहिजे. जेव्हा केंद्र शासन निर्णय घेतं त्यावेळेस आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी विरोध दर्शवला तरी आपल्याला समाधान लागतं. बाबांनी त्या ठिकाणी कधीही निर्यात बंदीला विरोध दर्शवला नाही. बाबांनी वेळोवेळी विरोध दर्शवला पाहिजे होता. म्हणजे आम्हाला जरी केंद्र सरकारने त्यांचं ऐकलं नसतं, परंतु आम्हाला थोडं मनाला शांती मिळाली असती की आपला खासदार जो आपण इथून निवडून दिलेला असतो ते आपल्या बाजूने विचार करतो, आपल्या बाजूने तिथं मत मांडतो. आज शेतकऱ्यांच्या पोरांची अतिशय भयानक अशी स्थिती आहे. 40-40 वर्षाच्या मुलांना कोणी मुली देत नाही. त्यांची लग्नाची अतिशय भयानक अशी अवस्था आहे. आपण पाकिस्तानची लढता घराघरात आतंकवादी निर्माण होण्याची वेळ शेतकऱ्यांच्या घरात निर्माण झालेली आहे. आणि अशा असंख्य प्रश्न शेतकरी ग्रसलेले असताना तुम्ही या ठिकाणी आपण मंगळावर जाऊ, चंद्रावर जाऊ, पण पृथ्वीवर असलेला शेतकरी शेतीप्रधान देश आहे आपला. त्याला जर आपल्याला 2 वेळेस खायला मिळालं नाही, त्याला जर आपण कर्जाच्या संकटात कायम तो लोटला गेला, त्याच्याविषयी एकही धोरण शासनाकडे नसेल तर तो कसा जगेल या ठिकाणी? त्याच्यामुळे शेतीप्रधान देशामध्ये कुठेतरी शेतीचा विचार करणारा देखील निर्णय होणं अपेक्षित आहे. शेती तोट्यात चालली दिवसेंदिवस, ती शेतीला वरती काढणं गरजेचं आहे. नुसती कांद्याची शेती नाही, कापूसची शेती तोट्यात आहे, सोयाबीनची शेती तोट्यात आहे, धानाची शेती तोट्यात आहे. या दृष्टिकोनातून सगळेच निर्णय या ठिकाणी सुभाषबाबांनी घेतले असते तर निश्चितपणे त्यांना या ठिकाणी विरोध जो काही आज मतदारसंघामध्ये दिसतोय तो झाला नसता. भविष्याच्या काळामध्ये त्यांना जर संधी मिळाली त्यांनी तो निर्णय घ्यावा, किंवा शोभाताईला संधी मिळाली त्यांनी देखील निर्णय घ्यावा. पण तो शेतकऱ्यांना जे काही वाऱ्यावर सोडलं जातं तो कुठल्याच शासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी सोडू नये. मला एक सांगा, काँग्रेसकडून शोभाताई बच्चाव आहेत आणि BJP कडनं सुभाषबाबा भामरे आहेत, तर यावेळेस तुम्हाला काय वाटतं की सुभाषबाबा भामरे की शोभाताई? यावेळेस शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहे आणि शेतकऱ्याची नाराजी या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी निश्चितपणे होणार आहे. हो. काय होतं आपल्या अपेक्षा बाबांकडून? बाबांकडून या ठिकाणी स्थानिक प्रश्न तर असतातच, परंतु खासदार म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रात आमचे प्रश्न मांडले पाहिजे. आज कांद्याला निम्म्या रात्री निर्यात बंदी होती. खासदार म्हणून त्यांनी या भागाचे प्रश्न मांडताना निर्यात बंदीला निश्चितपणे विरोध केला पाहिजे. जेव्हा केंद्र शासन निर्णय घेतं त्यावेळेस आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी विरोध दर्शवला तरी आपल्याला समाधान लागतं. बाबांनी त्या ठिकाणी कधीही निर्यात बंदीला विरोध दर्शवला नाही. बाबांनी वेळोवेळी विरोध दर्शवला पाहिजे होता. म्हणजे आम्हाला जरी केंद्र सरकारने त्यांचं ऐकलं नसतं, परंतु आम्हाला थोडं मनाला शांती मिळाली असती की आपला खासदार जो आपण इथून निवडून दिलेला असतो ते आपल्या बाजूने विचार करतो, आपल्या बाजूने तिथं मत मांडतो. आज शेतकऱ्यांच्या पोरांची अतिशय भयानक अशी स्थिती आहे. 40-40 वर्षाच्या मुलांना कोणी मुली देत नाही. त्यांची लग्नाची अतिशय भयानक अशी अवस्था आहे. आपण पाकिस्तानची लढता घराघरात आतंकवादी निर्माण होण्याची वेळ शेतकऱ्यांच्या घरात निर्माण झालेली आहे. आणि अशा असंख्य प्रश्न शेतकरी ग्रसलेले असताना तुम्ही या ठिकाणी आपण मंगळावर जाऊ, चंद्रावर जाऊ, पण पृथ्वीवर असलेला शेतकरी शेतीप्रधान देश आहे आपला. त्याला जर आपल्याला 2 वेळेस खायला मिळालं नाही, त्याला जर आपण कर्जाच्या संकटात कायम तो लोटला गेला, त्याच्याविषयी एकही धोरण शासनाकडे नसेल तर तो कसा जगेल या ठिकाणी? त्याच्यामुळे शेतीप्रधान देशामध्ये कुठेतरी शेतीचा विचार करणारा देखील निर्णय होणं अपेक्षित आहे. शेती तोट्यात चालली दिवसेंदिवस, ती शेतीला वरती काढणं गरजेचं आहे. नुसती कांद्याची शेती नाही, कापूसची शेती तोट्यात आहे, सोयाबीनची शेती तोट्यात आहे, धानाची शेती तोट्यात आहे. या दृष्टिकोनातून सगळेच निर्णय या ठिकाणी सुभाषबाबांनी घेतले असते तर निश्चितपणे त्यांना या ठिकाणी विरोध जो काही आज मतदारसंघामध्ये दिसतोय तो झाला नसता. भविष्याच्या काळामध्ये त्यांना जर संधी मिळाली त्यांनी तो निर्णय घ्यावा, किंवा शोभाताईला संधी मिळाली त्यांनी देखील निर्णय घ्यावा. पण तो शेतकऱ्यांना जे काही वाऱ्यावर सोडलं जातं